कि आने वाला विधानसभा चुनाव जो है, इस चुनाव में ओबीसी समाज जो है, ओबीसी समाज एक संग होके अपनी ताकत जो है, ये ताकत मतपेटी से वो सिद्ध करने वाला है। और ये इलेक्शन जो है, ये पूरे देश में जो है, ये जो यूपी बिहार में हुआ था सामाजिक न्याय का आंदोलन जो हुआ, वो राजनीति में बदल गया और सत्ता आ गई ओबीसी की। वैसे ही महाराष्ट्र में ये चुनाव में ओबीसी की सत्ता जो है, वो इस समय 100% आने वाली है। आगामी विधानसभेच्या निवडणुकीला धरून ओबीसी बहुजन पार्टी आणि ओबीसीच्या संदर्भात आरक्षणाची लढाई लढणारे जे पक्ष संघटना आहेत, त्यांची नेमकी भूमिका काय राहील आणि राज्यभरातल्या 288 जागांवरती तुमचा ओबीसी बहुजन पार्टी हा पक्ष दावा सांगणार आहे का? हे पहा, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जो आहे, त्याचा वाद जो आहे, त्याचे पडसाद आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाले। त्याच्यात विशेषतः मराठवाड्यामध्ये सर्वच्या सर्व खासदार जे आहे ते मराठा समाज आलेले आहेत। टोटल 32 खासदार जे आहेत ते मराठा समाज येऊन आलेले आहेत। पंकजाताई असतील किंवा जानकर अशा ओबीसी नेत्यांना जाणून बुजून त्या ठिकाणी टार्गेट जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यापासून धडा घेऊन आता ओबीसी समाज जो आहे तो विधानसभेमध्ये मात्र या ठिकाणी एकसंघपणे जे आहे ते ओबीसी समाजाचे उमेदवार जे आहे ते उभा करणार आहेत। आम्ही मराठवाड्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांची नेत्यांची बैठक जी आहे ते नुकतीच आमची परळी येथे पार पडली। त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला की कुठल्याही परिस्थितीत मराठवाड्यातील आता 46 विधानसभा ज्या आहेत त्या पूर्ण ताकदीने आता ओबीसी बहुजन पक्षाच्या माध्यमातून सगळे उमेदवार उभा करणार आहेत आणि पूर्ण ताकदीने तिथे त्या ठिकाणी निवडून लढली जाणार आहेत। आणि संख्याबळाप्रमाणे आता ओबीसी जो आहे, पुढची निवडणूक जी आहे ती ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होणार आहे। आता ही निवडणूक पक्षांच्या पुढे गेलेली आहे, कारण सगळ्याच पक्षांनी मिळून या ओबीसी आरक्षणाचं काय वाटोळे केले हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे कुठल्याच पक्षावरती आता ओबीसी समाजाचा विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून आता जे आरक्षणवादी पक्ष जे आहेत त्यांना सोबत घेऊन, समविचारी पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आमचे उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी उमेदवार निश्चित उभे केले जातील। आणि ही लढाई जी आहे ती आम्ही आता पूर्ण ताकदीने आम्ही लढू आणि जिंकल्याशिवाय राहणार नाही। एकीकडे जरांगे 288 उमेदवार मराठ्यांचे उमेदवार उभा करणार आणि सगळ्या ओबीसी नेत्यांना पाडणार आणि ह्याला पाडणार त्याला पाडणार, हे जे सगळं सुरू आहे। पण ॲक्च्युली आता ह्या विधानसभेमध्ये आता कोण कुणाला पाडतोय हे आता ओबीसी समाज ठरवणार आहे। सर, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमकी ताकद काय? हे पण असं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसी समाजाची मोठी ताकद आहे। 60-65% ओबीसी समाज तिथेही सुद्धा आहे, उत्तर महाराष्ट्रात सुद्धा आहे। परंतु त्या ठिकाणी धनदांडग्यांचं प्रस्थापित जे आहे, कारखानदार आहेत, ऊस बँका, हे जे सगळ्या माध्यमातून हा जो ओबीसी समाज जो आहे, हा समाज जो आहे तो दबलेल्या स्थितीमध्ये आहे। तो जाहीरपणे रिव्होल्ट करायला आता पण तयार झाले नाही। म्हणून आम्ही येत्या 11 तारखेला पश्चिम महाराष्ट्रातला पहिला ओबीसींचा महाएल्गार मेळावा जो आहे तो आम्ही सगळ्या पक्षाचे नेते येऊन त्या ठिकाणी सांगलीमध्ये आम्ही करत आहोत। त्या ठिकाणी भुजबळ साहेब, छगन भुजबळ साहेब येण्याचं मान्य केलेलं आहे। वडेट्टीवार साहेब त्या ठिकाणी आम्ही त्यांना आमंत्रित केलेलं आहे, पंकजा मुंडेंना आमंत्रित केलेलं आहे, धनंजयने केलेलं आहे, त्याचबरोबर मी स्वतः त्या मेळाव्यात असणार आहे। गोपीचंद पडळकर, सगळ्या पक्षाचे सगळे नेते येऊन पश्चिम महाराष्ट्रात पहिला महाएल्गार मेळावा जो तो 11 ऑगस्टला सांगलीमध्ये त्या ठिकाणी होत आहे। जवळपास 1.5 लाख समाज बांधव जे आहे तो पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा त्या ठिकाणी हा महाएल्गार, आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा जो आहे त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे। त्यातून आम्ही सरकारला इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत सगळ्या सोयीचा जी जो आहे तो काढता कामा नये। जे बोगस कुणबी दाखले द्यायचं सुरू आहे आता, ते सगळे कुणबी दाखले देण्याचं बंद करावं। त्या शिंदे समितीने दिलेली मुदतवाढ जी आहे ती बंद करावी आणि मराठा समाजाला जे 10% आरक्षण दिलेलं आहे ते वगळता इतर कुठलंही आरक्षण देऊ नये। कुणब्यांचे दाखले जे द्यायचं फिरापतीसारखं चालू आहे ते ताबडतोब बंद करावं। ह्या सगळ्या मागण्या घेऊन जे आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करावं, ह्या मागण्या घेऊन हा मेळावा जो आहे 11 तारखेला आम्ही करत आहोत। एकीकडे मेळावे आमचे होणार आहेत, दुसरीकडे रस्त्यावरची लढाई जी आहे, आपण पाहिलं असेल जसं जरांगेनं उपोषण केलं तसं ओबीसीच्या माध्यमातून सुद्धा हाके असतील, ससाने असतील, त्याचप्रमाणे आमचे इतर सगळे अनेक बांधव असतील, त्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही उपोषणसुद्धा आम्ही यशस्वी केलेलं आहे। त्यामुळं रस्त्यावरची लढाई, त्याचप्रमाणे महाएल्गार मेळावे आणि न्यायालयीन लढाई अशी तिन्ही बाजूनं आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी आम्ही हे आरक्षण बचावासाठी आम्ही करणार आहोत। आणि आता विधानसभेच्या माध्यमातून ज्यांनी कोणी आमच्या आरक्षणाला आमच्या आरक्षण तेरा केले आहे त्या सगळ्यांना धडा शिकून
घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आता ओबीसी स्वस्त बसणार नाही. अण्णा बाळासाहेब सर, आंबेडकरने देखील बहुजन यात्रा जी बहुजन यात्रा सुरू केलेली आहे त्याला काय तुम्ही फटका असेल? तेव्हा जे कोणी ओबीसी आरक्षणासाठी यात्रा काढतील किंवा मेळावे घेतील किंवा आंदोलन करतील त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. आंबेडकरांची भूमिका लोकसभेची भूमिका ही वेगळी होती आणि त्या लोकसभेमध्ये त्यांनी धडधाकटपणे म्हणजे दिवसा ढवळ्यात त्यांनी ओबीसी नेत्यांचे पाठिंबे काढून घेतले, धनदानीला पाठिंबा दिले, जरांगीने जाऊन भेटले काय, त्यांची युती काय केली काय, त्यांचा जेवणापासून सगळी जी हे आहे काळजी स्वतः आंबेडकर घेत होते आणि त्यामुळं आत्ता त्यांनी जरांगेच्या विरोधात आत्ता भूमिका घेतलेली आहे आणि ते रस्त्यावर उतरलेलं आम्ही त्याचं स्वागत करू की पहिल्यांदा त्यांनी नशीब आमचं त्यांनी चांगली भूमिका घेतली, आमच्या बाजूने घेतली. आम्ही त्यांचा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पट्ट्यामध्ये ओबीसी समाजाची लक्षणीय संख्या आहे. नेमकं तिथपर्यंत कसे पोहोचणार? तेव्हा कोकणामध्ये हा सगळा कुणबी असेल, भंडारी असतील, आगरी, कोळी समाज जो असते हे सगळे समाज जो आहे ते जवळपास 80% आहेत आणि ह्या कोकणामध्ये मात्र या ओबीसी समाजाचे आमदार मात्र सगळ्यात कमी आमदार या भागामध्ये आहेत. त्यामुळं आम्ही ह्या भागामध्ये सुद्धा आम्ही विशेष लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी ओबीसीचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील याची सुद्धा यंत्रणा जी आहे ती आम्ही लावलेली आहे. धन्यवाद.